पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2020 साली आचारसंहितेचं उल्लंघन केलं, पण त्यांच्यावरती निवडणूक आयोगाने टाळाटाळ केली. आयोगाने केवळ रेल्वे प्रशासनाला समज दिली, पण मोदींवरती कारवाई केली नाही. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती अशा प्रकरणामध्ये कठोर कारवाई झाली होती. मग नरेंद्र मोदींवरती आयोग कारवाई का करत नाही, असा प्रश्न विचारून उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. याचिकाकर्त्यांची मागणी एवढी आहे की हे तर आता आपल्याकडं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात पुन्हा तीच परिस्थिती आहे. पुन्हा असं घडण्याची शक्यता आहे. पण याबद्दल तुम्ही काहीतरी ठोस निर्णय घेऊन किमान उच्चपदस्थ व्यक्ती ज्यांनी आचारसंहितेचा भंग केलेला आहे त्यांच्याबद्दल काही कारवाई केली पाहिजे. ही दिसले पाहिजे लोकांना की कारवाई झालेली आहे. कुणीही संविधानापेक्षा किंवा भारताच्या कायद्यापेक्षा मोठा नाही, कुठल्याही मोठ्या पदावर तो असो. हा मेसेज अपेक्षित असताना या ठिकाणी पंतप्रधान किंवा मंत्री महोदयांकडून काहीही न करता यांनी ही याचिका निकाली काढलेली आहे. त्यामुळं पुन्हा आज त्या याचिकेवर पुढं आम्ही वाटचाल सुरू केलेली आहे आणि आता थोड्या दिवसामध्ये कागदपत्र मिळाले की हायकोर्टामध्ये याबद्दल आम्ही तक्रार करणार आहे.